आज डेअरीतून आणलेलं दूध अचानक खराब होऊन गेलं आणि वास काही येत नव्हता, तर म्हटलं चला त्या दुधाचं पनीर बनवू. तर इथं दुधाला उकळी काढून घेतली आणि त्यात एक लिंबाचा रस टाकून घेतला. लिंबाचा रस टाकल्यानंतर दूध चांगलं फाटतं आणि आपलं पनीर आणि पाणी वेगवेगळं होतं. तर इथं बघा, पनीर आणि पाणी मी सेपरेट करून घेते. एका कपड्यावरती खाली चाळणी ठेवली आणि वरतून सगळं ओतून घेतलं. आपलं पनीर सेपरेट आणि पाणी सेपरेट होतं. त्यानंतर हे पनीर आहे ना, चांगलं 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं, जेणेकरून लिंबाचा जो आंबटपणा असतो ना, तो पूर्ण निघून जाईल. तर इथं मी पनीर पूर्ण असं धुवून घेतलं आणि सर्व पाणी त्यातलं काढून घ्यायचं, जेणेकरून आपलं पनीर पण चांगलं सेट होईल. इथं मी पनीर सेट होण्यासाठी ना त्याच्यावरती थोडंसं वजन ठेवलंय. वजनामुळे कसं सगळं पाणी निघून जातं आणि आपलं पनीर छान असं तयार होतं. तर इथं बघा, पनीर असं मी सेट व्हायला ठेवलं. त्यानंतर इथं बघा, अचानक पावसाचं वातावरण झालं, पण उन्हातच पाऊस पडत होता. अगदी थोडी थोडी भुरभुर आली आणि ऊनही होतं. पाऊस तर काही जास्त आला नाही, पण थोडंसं एक झलक देऊन गेला. त्यानंतर इथं बघा, वातावरण तर खूप छान झालेलं होतं आणि या वातावरणात म्हटलं चला आता काहीतरी बनवूया. त्यानंतर या मुंग्या अचानक एवढ्या जास्त निघाल्या की काय अचानक काही कळालंच नाही. त्यांना साखर वगैरे टाकली आणि इथं बघा, आपलं पनीर छान असं तयार झालंय. पनीर मध्ये ना खालची खरवड असते दुधाची, त्याचं थोडंसं काळं आलं होतं, तर ते मी काही काढून टाकलं आणि त्यानंतर बघा, इथं मस्त अशी पनीरची मी भुर्जी बनवली. पनीर भुर्जीची रेसिपी हवी असेल तर कमेंट करा, नक्की ती पण शेअर करेल. चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील आणि तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ आवडतात हे देखील कमेंट करून सांगा. बाय बाय.